गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबईमध्ये सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. लयच अवघड झालं पण. अहो अवघड झालं ना, अवघड करून ठेवलंय तुम्ही. अहो आम्ही म्हणजे हार तुरेला ती सरपंच ते पार्टी पुढं आणि कामाला माग. मला काय वाटतं माहिती आहे का रामभाऊ, हे आमदार साहेबांना लीड कमी कशामुळे झालं असेल? सरपंच पार्टीनं काम केलं का? ती सांगतोय ना तुम्हाला, तुमच्या लक्षात द्या ना. रामबा पटवून सांगा तुम्ही अध्यक्षांना. बाळासाहेब, वातावरण किती आमदार साहेबांच्या बाजूनं होतं. तुम्ही सुभाषराव बोलूच नका. आमदार साहेबांनी 5 वर्ष कामं केली, पण लोकांच्या पर्यंत पोहोचवायला पुढारी काय मरते देवा. बाळू कशाचा बाळून टाळू? तू तर बोलूच नको रामभाऊला का. बाळू थोडा वेळ मला नको टाळू. गप गप ऐका. अहो काय राव, तोंड आहेत का गिरणीचा पट आहे? बडा बडा लावले. हे बघ बाळ्या, मला तर वाटतं ही विरोधकांचं कट कारस्थान आहे. सुभाषराव ह्यांनी पैसा घेतला, काय काय उद्योग केलं, मला तर काय पण कानावर यायला लागले आणि आरोप आमच्यावर. नाही नाही, ती पण पार्टी पळत होती की असं कसं म्हणावं लागेल? सरपंच अहो, पार्टी सुभाषराव मी रातभर जागा आहे, मी रातभर जागा आहे. किती एकटा लीड वाढू? रातभर कशासाठी जागा? पैशाची वाट बघत होता काय लक्ष्मी दर्शनासाठी? हा, पैशावर मला आठवलं. माझ्यावर आरोप कर नका ऐका बाळासाहेब, काय रामभाऊ, गरीबावर अन्याय करू नको. पाय खोडून मरशील रामभाऊ पैशासाठी. मग 5:30 वाजले तरी मताला चल मताला चल. थांब जरा, माझं काम आहे प्रायव्हेट काम काढलं. मत फोडत होतो मी, एक मिनिट. मत फोडत होतो. पैशावर मला आठवलं पाटील, लोकांना काय झालं माहिती आहे का? ग्रामपंचायत निवडणुकीला पैसे घ्यायची सवय लागली आणि विधानसभेला लोक ह्या आशेनं थांबले असतील की पैसे मिळतील ना आपण मतदानाला जावं. तो पण परिणाम झालेला असा बाळासाहेब, लोकांनी मतदानच केलेलं नसेल. सुभाषराव काय पण म्हणा, ओ बलबेन पडेल, काय पण म्हणा, गोरगरिबांनी 100% आमदार साहेबांचं काम केलं. पुढाऱ्यांनी नासावली डाळ सगळी. ही डायरेक्ट माझ्या सुभाषराव म्हणाय, ही जिजुराला घ्या आणि भांडारा उचलायला लावा. सगळं होतंय. ए शाने, सुभाषराव अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात आली का? त्या दिवशी मतदानासाठी येण्यासाठी 4 व्हीलर गाडी लावा म्हणायची. एरवी बारामती फलटणला चालत म्हणलं तरी बोंबल्यात जाते. अहो हे ह्यांची लायकी. राजकारण सगळं म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय गुलाम होता काय त्या दिवशी? सगळं झालं पण- दिशाहीन झाले, वाटोळ झालं काबळेश्वर गावचा. हे मी थोबडीला आम्हाला खोबड तुला भुट्या टाकील शानपणा गेला. ऐका ना, आता ह्यातनं मार्ग काढला पाहिजे. मार्ग एकच. आमदार साहेबांना काय सांगणार, काय उत्तर देणार? आमदार साहेबांचं लीड घटलेलं आहे. मी नाही येणार आमदार त्याचा साहेब. मार्ग एकच. लीड वाढायचं असेल पुढच्या पंचवार्षिकला माझा विचार झाला पाहिजे. नाही नाही रामभाऊ, तुम्ही काय करा, राजकारणातून काढता पायच घ्या. किती लीड कमी आहे, किती लीड कमी आहे. किती जायचं कसं जाणार तुम्ही पुढे? चला काय बोलून फायदा आहे दावा. आता एक झालं, रामभाऊनी जेडपीचं तिकीट विसरायचं, तिकीट दुसऱ्या अहो, गावात जाणार. नक्की काय जी? विसरलो. अरे तुला माझी लायकी झडपीचा सदस्य होण्याची नाही, माझी आमदार व्हायची लायकी. अरे ग्रामपंचायतला निवडून आला ना रामभाऊ. 31 मतं पडली होती रामभाऊ अरे. ग्रामपंचायतात. जगात लीड आहे, जगात 1 नंबरने ग्रामपंचायतला निवडून येणारा रामभाऊ माणूस आहे. एक आमदाराचं लीड घटलंय, माझं लीड घटवू नको. उचल भांडारा केले का म्हणून राहतो. आण भंडारा. ऐका, गोऱ्या
सांग आपण काम केलं का नाही पाया पडतो इथं थांबू नका ग्रामपंचायतीत जावा माझा धंदा बंद पडेल ए गोऱ्या अरे दुकानाची फीत कुणी कापली तुझ्या तुम्हीच कापली पण बंद पडेल ना असे आमदार साहेब व्हायला नाही आमदार साहेब व्हायला भारी आमदाराला हाकलून लावलं हे, जया अंगी मोठेपणात तया येताना कठीण वाळ्या आता काय कर- पठरा घेऊन इथं वय तमाशा आज तुझ्याकडे असलं हवा भरायचं का एखादा कार्यकर्ता लीडर चार्जिंग होण्याची हवा भरतो मला लागला शिकवायला इथं आज दिवसभर मोकळा आहे बरं का जेवाय जाऊ मस्त पैकी पार्ट्या करू होईल हा होईल पापे इलेक्शन बी संपले आता लगा आमिर लाजा वाटल्या पाहिजेत लका हा अरे तर कशाच्या खाली घास उतरा ना माझ्या आता काय झालं तुझ्या घासाला अरे काय काय झालं म्हणतोय का अरे आमदारकीचं इलेक्शन झालं हा लका किती लीड कमी पडले आपल्या गावात हो होईल का आमिर अरे पण आमदार साहेब तर निवडून आले ना काय तसल्या निवडून येण्याला करतो पण गणा झालं गेलं की आता झालं गेलं का अरे तसं नसतं छोट्या तुमची निव्वळ बालीची बुद्धी या राजकारणातलं तुम्हाला काय तुझं म्हणणं काय नक्की काय झाले अरे बघ आता हा आता झेडपीचं तिकीट कुणाला मिळणार होतं माहितीये का भाऊला मिळणार होतं बरोबर आज आपल्याच गावातनं जर आमदार साहेबांना लीड जर कमी पडलं आता देतील का आमदार साहेब भाऊला तिकीट नाही ना का आणि मग म्हणजे गणा झडपी जाती वाटतं हातात ना आता अरे झेडपी काय घेऊन बसला लका भाऊ म्हणजे आमदार खासदार मुख्यमंत्री पदाचा माणूस अभिनंदन कना अभिनंदन आमदार साहेब निवडून आलं कशाचं अभिनंदन र तुला उज्या बुटाने मारी ना चालता होईत ना तू डोळ्यासमोर पाहिला हाल आलाय का सुधी केला का एवढं अभिनंदन करतोय लागा तू? काय अभिनंदन निवड दुलदुली आवला दही काय केलं रे मी काय केलं म्हणजे काय नाही केलं तू हा काय केलं काय केलं म्हणजे पैसे घेऊन ह्याला त्याला मतदान करत होता तू लबाडा हा काल तुला त्या इलेक्शनच्या तिथं तुला म्हणलं इकडे ये रे म्हणलं का आला नाही माझ्या? हो त्या बुथपाशी काय राहिला ना हा? अरे एकतर इलेक्शनचा पिरियड आणि तुम्ही बुथपाशी आपण जे बाकीच्यांनी डोळ्यावर धरतोय मला आहे का नाही मला रोज एखाद्या बांधायला जावं लागतंय माहित आहे का अरे कशाला एखाद्या बांधाला रोज जावं लागतंय मग अरे तुझं काय आहे काय हो हो आम्हाला माहित नाही जेवाय का जात होता सगळीकडे अरे कुणाला डावाल तू बाबा गावातले सगळी लोक ह्याच्या जेवणात उद्या त्याच्या जेवणात कोणाच्या डोळ्या येऊ तू सगळ्याच खाल्लं मग अरे झालं की काही इलेक्शन ऐका की कशाला तुम्ही भांडताय छोट्या छोट्या गोष्टीत अरे तू तसं मनात घेऊ नको मी स्वाभिमानी आहे कोणाचं पैसे घेतलं नाही काय नाही हा ते. बघ तू स्वाभिमानी नाही तू माणूस घाणी आहे. आणि तुझ्या बावळट आहे काय का ते? आवडत नाही शिव मूर्ख आहे तुम्हाला दिसला ना तरी माझा मेंदू हलतोय मी चालता अजून बी सांगतोय मी तसला माणूस नाही पैसे घेतले बी नाहीत आणि कुणाला वाटाय बी किती लावलं शहाणा आहे नाही. ना? हा. ते सगळ्याला मी माहिती. स्वाभिमानानं मतदान अरे केलं. गप्पाला का? मग काय त्याला काय ह्यो काय बी आरोप करतो ए अरे काय राहू दे की का ती इलेक्शन झालं ती नेते मंडळी झाली साईटला आणि तुम्हीच काय भांडत बसलाय भांडत म्हणजे हा? आम्हाला भोगावं लागतंय काय इथं. बघावं लागतंय मग? अरे आज तुमच्यात कशाला भांडणं करताय पण तुमच्यातले तुमच्यात कोण ही वय हा? अरे ही वय ही काय निष्ठावंत राहिलेत वय अरे ही वेळ येईल तशी निष्ठा करणार लोकं अरे इथं. गाणं इथं लका नेत्यांचीच निष्ठा राहिली नाही तुमचं काय चाललंय रे निष्ठा नेत्यांची निष्ठा निष्ठा. लका आपण काय जर केलं तर दोस्त आहे लका लहानपणापासून आपण मोठं झालो एकत्र खेळलोय तुम्ही लका हे असल्या इलेक्शन वरनं भांडताय लका अरे मग कशावर भांडू मग कशावर भांडू आज विचार कर माझा भाऊ मुख्यमंत्री पंतप्रधान लेवलचा माणूस आज गाव पातळी कुजत राहिला कुणामुळं असल्या कार्यकर्त्यांमुळे शेजारी एकट्यामुळं का? मग तुमच्या या घराच्या ह्याच्यामुळे झालंय सगळं कशामुळे माहिती आहे झाले कशामुळे का? कोणी झाले फिरायला पाहिजे का नाही सांग बरं किती फिरायचं हा? किती फिरायचं हा? किती फिरायचं घरात बसताय नालायक का माणूस. आम्हाला निवडून आवाज द्या बंद म्हणताय. कर. चालतं हो ए, तू यार, इकडं. गप्पा नका भांडणं करू नका. अरे ह्यो माझ्यावर आरोप करतोय ना सरळ तू शांत तू तर शांत बस अरे की. सोडा केला का आता विषय अरे का ना मी सगळ्या पोरांच्यात हिंडत अरे होतो बस. ऐक ऐक तुला सांगू का मी सगळ्या पोरांच्यात हिंडत होतो सगळी म्हणत मी आमदारच मतदान केलंय मग मतदान गेलं कुठं अरे छोट्या ही राजकारणात असं असतं जनतेचं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं हे सगळं झालंय ना ह्या नालायकामुळे झालंय माझ्यामुळे हो. झालं माझ्यावर आरोप करतोय. अरे मी तर स्वाभिमानानं मतदान केलंय तुझ्याच घरानं मतदान केलं नसेल माझ्या घरानं मतदान केलं नसेल. सोड, सोड. अरे गाणं गप के ह्याला जा म्हणा मग. माझ्यावर आरोप तुझा- करू नका मला सांगतो. उद्या जा तू उद्या जा बाबा, लवकर जा. तुझा लवकर तुझा लवकर माझ्यावर आरोप करतो काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही मला अक्कल नाही त्याला मारतोय व्हय तू मग काय? निवाळ निवाळ हुकले बरं का ताई? तुझं प्रत्येक मतदानाला असलं असतं बरं अरे का ह्योच ना आला की मग ह्यो काय म्हणायचा खा कुणाचं बी मटण आणि दाबा वाटेल तिथं बटन ह्यो वय असला नाही नाही ह्याचा आहे ना भाऊच्या कानावर घातलं पाहिजे त्याच्याशिवाय ह्यो गप्प बसणार तुझं नाही डोकं शांत ठेवायचं का ना निकाल झाला आमदार साहेब निवडून आलं आता संजू शेठ मी काय म्हणतो सरपंच आपल्याला आज वेळ आहे तर आपण काय करू आमदारांकडे जाऊ आणि मस्तपैकी त्यांचा हार तुरा घालून सत्कार करू मला हे मा- त्याच्यासाठीच बोलावलंय मी तुम्हाला हा. आपल्याला निघायचंय काय संजू काय करा माहितीये का कुठल्या तोंडाने जायचंय हा
लका गावातनं मतदान कमी झालंय. हा असं करा, जाताना तेलाची बाटली बी घेऊ, चांगलं टाळूला लावू आणि मग त्यांनी बुटाने हाणू द्या. हा तेच मी म्हणतोय लीड कुठे कमी पडलं आणि तेच मी म्हणतोय, सत्काराला बी जायचं म्हणताय. हा अहो पण मेंबर हा सगळ्या गावात ज्याला त्याला विचारलं सतीश काका मतदान केलं ना? केलं की कुणाला केलं? आपल्या आमदार साहेबाला अहो जिती ह्या असंच म्हणतोय मेंबर. अख्ख्या घरदाराने केलंय कुणाला केलं? आमदार साहेबांना. आणि मग कुठे कमी पडलं? आता आम्हाला काय माहिती. आता लेडी कुठं कमी पडलं काय? मेलेली मसान वाट्यात आली आणि त्या विरोधात मतदान केलं का काय? हा रातोरात आपण पळतोय ना का? डोळ्याला डोळा नाही. हा फुटलेलं मतदान सुद्धा आपल्याकडे ओढून घेतलंय. अहो झालं मग गेलं कुठं? प्रत्येक जण जर पोरांना विचारलं, पोरं म्हणतात आमदाराला केलं. गावातल्या माता कोत्राला विचारलं, ती म्हणतात आमदाराला केलं. मग मतदान गेलं कुठं? एवढं रात्रंदिवस जागून मग मतदान गेलं कुठं मेंबर? हे बघा त्या मराठी शाळेसमोर काय बघितलं ना आपण, संध्याकाळी 7-7:30 वाजे जर तिथं 7 वाजेपर्यंत तिथं होती ओ गर्दीच. 6ला मतदान बंद होतं, आज 7:30ला काय तिथं काय जागरण गोंधळ होतं होय? नाही पेट्याचं असतं थांबलं होतं. काय हा, मेंबर असं तुम्ही म्हणा. बी? होय तुम्ही केलंय का नक्की मतदान पण? ही बघितलं का? नाही ती सगळ्यालाच लावते ती. खरं केलंय, आपल्या आमदार साहेबालाच केलंय. नक्की तर केलं. अख्ख्या घरदाराने हो, केलंय सरपंच. आम्ही. काय झालं असेल संजू? काय झालं असेल कसं त्या आधी नीट चौकशी करू. आपल्या कुणी गेम केली ती कळलं पाहिजे. आपली न तिथं आबरू जाणार आहे, त्यासाठी पहिल्या तोंडाला जायला नको आणि बुटाने मार खायला नको. पण खरी कामाची आपण तोंडावर पडायची पाळी आली. आता असं वाटतंय की लोकांना आपण 5 वर्ष गोलावलं, त्यांनी आपल्याला मतदानाला गोलावलं. तसंच झालंय ना. मग काय? खरं काम करून आपण तोंडावर पडायची वेळ मग आली. काय? नमस्कार. नमस्कार नमस्कार. सुभाषराव आले. या आमच्या मित्र परिवारांना दुलदुले म्हणू का गुलगुले म्हणू? अय कुणाला? कुणाला गुलगुले? झालं ना मला सांगा तुमच्या? कुणाच्या घरी चल, चला घरी चल. आमदार साहेब निवडून पण आले आणि कशाला वाद घालत बसायचं बाळू. आपल्या तू घरी चल. सुभाषराव पाटील माझा ऐका. मी थोबडत ह्या भांडण ऐक. घरी गेला होता. माझा ऐक. 2 दिवसांनी आपण दोन नाही 2 दिवसांनी मला 2 मिनिटं बोलू. गरम वातावरण मला आहे मला का? 2 मिनिटं बोलू द्या. हा. फक्त मला 2 मिनिटं बोलू द्या. आठ- तो बोलू. बाळू, बोलू द्या बोलू द्या. मला तुम्ही आता गप बसायला लावताल. ह्याचा पश्चाताप मला भोगावं लागेल. राजकीय ठेस मला खावी लागेल. तुम्हाला माहित आहे का? अरे अक्षरशः मी झेडपीची तयारी करतोय. कदाचित मी आमदाराच्या लेवलला असेल. माझं या ठिकाणी मानहानी गावात व्हावी, गावातलं माझ्या वार्डमधलं मताधिक्य घटावं या हेतूने ह्यांनी काम केलेलं आहे. आणि ह्या कपटीपणामुळं होय. अक्षरशः आमदार मला बोलतील. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि हे काम केलं ना तुम्ही आतून, मी सरणार नाही. आल्या का तुझ्या वाड्यातली तुला ऐकाना तर झडपी लढवायचा ना. आमच्या वाड्यात पुसायचंच कशाला तो? अरे मग तुमच्यात खरं कळलंय आता कळलंय. सरपंच. ह्यांनी- हा माणूसच आपल्याला फुटीरवादी. मेंबर हा. मी पाया पडतो, रामभाऊने प्रामाणिकपणे काम केलंय. तुम्ही मग आम्ही चोर आहे का? आम्ही चोर आहे का? आम्ही केलं नाही का? उचला. कुणी? अरे चला, कुणाला अहो, उचला. अरे काय अरे, झालं? तुम्ही अरे, उचला. अरे, माझा उचल. हा, ऐका चला. अक्षरशः बाळो. 2 दिवसांनी दोन बसू. नाही. ऐका रामभाऊ थांबा, 2 दिवसांनी बसू की आपण. कुणाला उधाळाय ना आता. बस शांत हो, शांत हो. सुभाषराव 2 दिवस नाही 2 मिनिटं माझं ऐका. आपण वाद कशासाठी घालायचा आहे? 2 मिनिटं ऐका माझ. मी तुम्हाला सांगतो. हे बघा, तुम्ही जर किती कुरगुड्या केला ना, अक्षरशः मी दुसऱ्या पक्षात का होईना लढेन, पण जिल्हा परिषद अध्यक्ष होईन, आमदार सुद्धा होईन. हीच झालंय. तोंडावर ताबा ठेव, काय पण बोललो. तोंडावर नाही, तोंडावर नाही. चांडी असते गावात. मी हातावर सुद्धा ताबा ठेवणार आणि पायावर सुद्धा ठेवणार आहे. सुभाषराव, कशाला हात धरला? काय घडतंय? मग मी म्हणतोय ना, घरी चल ना. अरे करणीला चुका ना ती. कोणती लायकीचा क्षण आहे की? बरे बरे बाता बाद झाले. अर्धल बदलू ती. अहो, कशाला तोंडाला बाता पाहिजे? थांबा. मी मारीन ना. हा, मारीन. चला घरी. चापटात पाडल्यावर कळेल की. उगा आपण म्हणतो जाऊ द्या, कुठं त्याच्या नादी लागायचंय. हा कळलं का? खरं अडचणीत ह्यांनी आपल्याला आणलंय. कळलंय सगळं कळलंय मेंबर. थांबा. ह्या माणसाने का कालवा केला ही माझ्या ध्यानात आले. हे सगळं खपार आपल्यावर फोडून त्याची डाळ शिजवायची, पण त्यासाठी आता डोकं मलाच वापरावं लागेल. अरे कधी वापरणार मग? चालला ना विचार. झालाय विचार बी झाला. गाडी काढा, आमदार साहेबाकडे जायचं. ह्या माणसांनी तिथं पोचायच्या आत त्याचा सगळा पोथी पुराण वाचू. बर. म्हणजे आपण आता आमदार साहेबाकडे जायचं. जायचं आणि रामभाऊनीच विरोधात
काम केलंय हे क्लिअर सांगायचं आणि व्यवस्थित पटवून द्यायचं. ती सांगायची जबाबदारी माझी. आईला एकनिष्ठ काम सुरू करू हे असं हा, त्या माणसाने काय केलंय त्यानेच दुफाळी केली अशी. हा. तुमचं ऐकायचं नाही, तुमच्या ह्यानी मत द्या. सरपंचाचं ऐकू नको, तुमच्या ह्यानी मत द्या. आणि हा राहिला सेफ. आणि परत उद्या पाटलाच्या नावाने म्हणणार पाटलाने बी नाही काम केलं, बाळूदाजीने काम नाही केलं आणि मीच काम केलं एकट्याचा नारा तिथं. हा. चला उशीर नका लावू. चला 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 बराबर कार्यक्रम नको. बघू आपण. रामभाऊ नाही नाही कुणाचं ऐकणार नाही मी ऐकणार नाही बाळासाहेब तुम्हाला तरी कळतं का नाही? माझ्या रामभाऊला तो धावून धावून येतोय ते संध्या आणि नेवशा सगळ्या रामभाऊ करल तेच. काय नाही ह्याच्यात काय करणार लाकडात तुम्ही? सुभाषराव कापणार खाडोळ्या करणार ते काय ह्याच्यात जाळणार मी 4 लाकडात अजून सुभाषराव गावात ज्या ज्या घरा पुढे लाकडं दिसतील ते आणून इथं टाकणार. हे माणूस कसा गेला इथं? हे माणूस काय हो समजून सांग. 2 दिवसांनी राग शांत झाल्यावर बसू. तुम्ही घरी बसून मिटू घरी जा. जय घरी जा. तुमच्या भांडणामध्ये माझा चप्पल कुठं पडलं मला कळालं नाही. चप्पल तर कसा जीव उठला ह्या माणसाचा. रामभाऊ, ऐका माझं ऐकता का नाही तुम्ही? ज्याने घेतलं रामभाऊ बाळासाहेबांचं सगळं वाकडं त्याची मसनत लाकडं. ऐका की कोण अंगावर धावून आलं? रामभाऊ त्यांच्या अंगावर पोट घेऊन धावून गेलं का ते- काय कारण आहे त्या शर्माचे सांजायचे नेवशाचे रामभाऊ माझा कळचा तुकडा आहे. मला का मारू दिलं नाही तुम्ही? तू काय तुम्ही कशाला बोटी उचलला त्या सरपंचावर? का मारून दिलं नाही म्हणजे कशासाठी मला सांगा. माझ्यावर. राजकारणासाठी गावातल्या गावात वैर का निर्माण करायचं? माझ्यावर का आरोप केला अरे त्यांनी? पण तुला अक्कल पाहिजे होता ना. मी म्हणत होतो नको भांडण करू. चल बाळा लाकडं आणू अजून. थांबा तुम्ही ऐकणार आहे का नाही तुम्ही? नाही मी कोणाचं ऐकत नाही बाळा. मग रामभाऊच्या अंगावर यायचं काय कारण? ऐका ऐका रामभाऊ 2 दिवसांनी बसून सगळं विषय मी बसान उठा माझं ऐकायचं. ज्यांनी घेतलं रामभाऊ बाळासाहेबांचं सगळं वाकडं त्यांची मसनात लाकडं. आणि हे 2 माकडं समजून सांगायला ते आम्हाला. तुम्ही पिटवू नका अजिबात. मी पेटवत नाही. सुभाषराव रामभाऊला तिथं थोपाडला. मी गप बसायचं का तिथं? ए बाळा कुणी मला मारलं? कोणी मारलंय? कोणी मारलं? कोणी मारलंय? तुम्ही हाना म्हणल्यावर की धावून काढून अंगावर गेलं. मग ह्यो मला मारलं म्हणून तू चल म्हणून मी आलो. हाना कोण म्हणलं? हाना कोण म्हणलं? मला तर पाटलांच्या बाजूनेच हाना म्हणलं का आवाजाला बहुतेक पाटील म्हणलं काय कोणाचं हाना बाबा चोराच्या उलट्या बाबा मी कशाला हाना म्हणून रामभाऊला. ए ते काय नाही बरं चल सरपण आणू आणि मारणा करू. राहू दे की रामभाऊ राव. ए ए ए सत्या तिथं चांडापाना करत काय बसला होता त्यांच्यापाशी? काय नाही मी नुसतं बसलो होतो काय म्हणतात काय नाही फुटला हे पाटलाचा गडी नाही. रानात खापायचं सोडून गावात काय पुढारी बनायचं काय तुला? देवाच्या पाया पडाय गेल तू ती बसली होती ती त्यांच्या बशी जाऊन काय बसली म्हणली काय म्हणली ते? ती म्हणत होते ह्यांनी विरोधात काम केलंय चौघांनी कोण? भांडणं करून जिरवायचं चाललंय या. आता- म्हणून ते म्हणले ह्यांच्या आधी आपण आमदार साहेबाकडे ह्यांच्या आधी पोचू म्हणले त्यांना सांगू म्हणले आमदार म्हणजे साहेबांना. आमची तक्रार करावी आमदार हो सुभाषराव खून पडलेला गावात जर आमदार साहेबांना रामभाऊच्या विरोधात काय बोललं तर मी म्हणजे माझं- काही करणार नाही. मी कापून काढीन एक सुभाषराव. चला आमदाराकडे म्हणजे आमचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आमच्या विरोधात काढावं. रामभाऊ त्यांच्या अगोदर आपल्याला तिथे नाही जायला नाही चला पाहिजे. कपडे बदलू. चला, सुभाषराव. मी नाही आता येणार. यावं लागत चल चला सुभाषराव. चल बरं. जाऊ की चला ऐका की 2 दिवस जाऊ उद्या द्या. जाऊ उद्या जाऊ. नाही. आता चला. आजच जायचं कपडे बदलून. उद्या जाऊ की. कपडे बदलून. त्यांच्या अगोदर चालायचं. पाटलाचा काय संबंध आहे पाटील आहे गावात? उद्या गेलो असतो. आमदार साहेब तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आला त्याबद्दल कांबळेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. काय मग आज काय येणं केलं सरपंच साहेब? आलो तो आज भेटायला. अहो बुके आणणार होतो मोठा पण तुम्हाला ते फुलं हार असं नको त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे मला नाही आवडत. तुमचं कार्य तसं आहे ना. आमदार साहेब हा पण खरंच बरं का तुम्ही लोकांच्या मनावर आदिराजे गाजवलं बरं का. काम करावी तर आमदार साहेब नाही नाही बरोबर. आम्ही प्रामाणिक एकच प्रयत्न केला. जी तुम्ही विकास केलाय जो निधी गावाला दिला तुम्ही कशी कामं करून घेता आमच्याकडून ती सगळी जनतेला आम्ही इत्तुंबत माहिती दिली. त्याच्यामुळं चांगलं हे झालं. नाही पण 4 दिवस आम्ही इतकी धावपळ केली ना आमच्या डोळ्याला डोळा नव्हता. काय सर 15 दिवस सरपंच घर न घर आम्ही टिपलं. असं जसा फॉर्म साहेबांनी भरला
तसं आमच्या पायाला पाय नाही. ते आहे पण शेवटच्या टप्प्यात थोडं नाही आहे तसं वाटतच होतं गावात मी आलतो त्यावेळेस नाही का निवडून आलो मी समाधानी आहे नाही असं नाही पण कांबळेश्वर गावचं पण जरा लीड कमीच पडलं असं माझ्या निदर्शनास येत आहे म्हणजे मागच्या वेळेस प्रमाणे जेवढ्या मताधिक्याने मी निवडून आलतो का नाही ह्यावेळेस जरा कमीच झाले लीड. त्याचं कारण एक आहे काय साहेब, कसं आहे माहिती आहे का, आमच्या गावचं स्वयंघोषित पुढारी कोण रामभाऊ. बर बर अहो, रामभाऊ तुम्ही आला ना की नुसता कपडे कडक घालणार आणि आलाच गाडीच्या भोवती फिरून. अहो त्या दिवशी तुम्ही आलता तर सरपंचाने आणलेला हार त्यांनी हिसकून घेऊन तुम्हाला घातला. आम्हाला काय बोलता येत नाही हो. बघितलं ना मी पाहिलं. पण ह्या माणसाच्या कुठं त्याचं काय काम नाही, वाचा बोलण्यामुळं थोडस मतदान विरोधात पडलं. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी हा कारस्थान ते आमदार माणसाने साहेब केलं. काय झालं माहितीये का आम्ही त्यांना जा विचारायला गेलो काय की बाबा तुम्ही जरा झुकून काम करायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही का हे आपल्या गावाकडून मतदान कमी पडलं ही त्यांना आम्ही विचारायला गेलो चांगल्याप्रमाणे. आता आम्ही एकनिष्ठ काम केले आमदार साहेब हे तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे ना आम्ही विचारायला गेलो तर बुटाने घेऊन आमच्या अंगावर आलं. मग ही काय हो का ते सवयच आहे कालवा करून जिरवायची त्या माणसाची. अहो पण मी बरं आपल्या हो का साहेब? संपूर्ण पश्चिम पट्टा त्याच्यामुळं फुटला बरं का. नाही बरोबर आम्ही तर रातोरात जाऊ गेलो पण काय तो गेला की सगळं कार्यक्रमच झाला. गावात असं व्हायचं, ह्या माणसाने ग्रामपंचायतला ह्या घरी आश्वासन दी त्या घरी आश्वासन दी, कुठं कारखान्यातच लावतो म्हणला तिथं कुठं कुणाची लावली नाही, ह्याने बगलवच्चे पाहुणे रावळ्याच्यातली लावली. त्याच्यामुळे त्या माणसाने तोंडावर आम्हाला पाडलं. आणि विषय असा झाला आता आम्ही जिथं जिथं जायचो का नाही वाड्या वाजत्यावर तिथं तिथं आम्ही तुमचं काम सांगायचो. दुसरी गोष्ट आम्ही काम सांगितलं आम्ही सगळं निष्ठेने काम केलं. आम्ही आमचं सांगितलं नाही, हा तुम्ही विकास कसा करता हा. आणि बाकीच्या ठिकाणी कसा केलाय, तालुक्याच्या ठिकाणी कसा केलाय, तसं आपल्याला गाव करायचंय हे विश्वासाने आम्ही पटवून दिलं. तालुका सोडून जर बाहेर गेलो का नाही आमदार साहेब आम्ही सांगतो आमदार असावा तर आमच्या आमदारासारखा म्हणजे हे आम्ही सांगितलं. मग ह्यांनी हो का ह्यांनी त्यांचं जिरवायसाठी जर आमच्या अंगाबुटाडं काढली तर आमदार साहेब हिशोबते का सांगा. नाही नाही ऐका ना आणि पण मला विशेष वाटते मी त्या दिवशी एवढं आलो एक जीवानी तुम्ही सगळी माझ्या स्वागताला उभं काय राहिला आम्ही हो का आम्ही एक जीवानीच असतो, माग खंजीर घेऊन उभा असतो त्याला आम्ही काय करणार. कामात बी आडवा आणि मतदानात बी आडवाल्याला आहे त्याला या पक्षात ठेवताच कामा नाही. हो का आमदार साहेब मला एक कळतं एक निष्ठेने आम्ही कामे केलीत ना ही ह्यांनी विरोधात कामं केले तुम्हाला बी समोर दिसतंय. मग आता काय हे करणार ही पण काय करणार येणार तुमच्याकडे सगळं सांगणार अमुक फलान ही कशासाठी पुढची 5 वर्ष तुम्ही त्यांना कामं द्यावी ती कंस्ट्रक्शन मग नाहीतर ही बंद होतंय त्यांना बी माहिती आहे. नाही बरोबर आहे मग हे आमदार साहेब आम्ही एवढं करून मग काहीच उपयोगाचं नाही. आमदार साहेब आमचं काहीच आम्ही चूक नाही, फक्त ती पुढची फळी आहे ना त्या पुढच्या फळीने आणि त्या पुढाऱ्यांमुळे झालेलं आमचं काय आम्ही अगदी नाही शेवट नाही बरोबर आहे आम्ही सरपंच पण कसं आहे नाही तुम्ही त्यांना बी झटका द्याच साहेब. नाही नाही ऐका ना सगळं बरोबर आहे मेंबर साहेब सरपंच साहेब कसं आहे इलेक्शन म्हणलं की मला पण सगळ्यांना धरून चालवं लागतंय ना मान्य आहे. काही एका गाठीची बाजू घेऊन मला नाही जमत. नाही पण आमदार साहेब अशी लोक आपल्या पार्टीत नसलेली बरी आपल्या पक्षात नसलेली बरी आम्हाला एवढं कळतं. हे बघा सरपंच साहेब मेंबर चेअरमन तुम्ही पण ऐका काय आता ह्या पंचवार्षिकसाठी तुम्ही मला नवनिर्वाचित आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून दिलेलं आहे. तुमचं आभार सगळ्या मतदारांचं पण आभार आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की आता मला संधी दिली ना मी कुठं कमी पडणार नाही. तुम्ही पण मात्र गाव लेवलला एकोप्याने राहा. कुठं वादविवाद आणि कुठं काय होतील ना असल्या काही घटना घडू देऊ नका. तुम्ही पण व्यवस्थित एक जीवानी राहा कामं करा. तुम्ही माझ्याकडे या माझे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडे आहेत. आहे का नाही. आता आम्ही ठरवले कशाला शेणात दगड हाणायचाच नाही ते अजिबात आपलं काम फक्त करत राहा. चालतंय मग या मग तुम्ही साहेब. हा काय आहे का अजून आम्ही काय म्हणतोय बर आमच्या गावाला तिकीट न देता शेजारच्या गावाला झेडपीचे तिकीट द्या काय आहे? म्हणजे कांबळेश्वर गाव सोडून होय. हो कांबळेश्वर गाव सोडून तुम्ही कुणाला द्यायचंय त्याला द्या पण आमच्या गावात काय देऊ नका एवढंच फक्त मी म्हणतो. नाही नाही लोक स्वतःसाठी आणि गावासाठी मागतात तुम्ही नाही म्हणताय. नाही आम्हाला गाव दुसऱ्या गावाची बी चांगली मानतात ना आम्हाला. मग आम्ही गावात सरपंच म्हणजे इतरांना संधी द्या असं नाही. इतरांना देऊ द्या ना. बरं का सरपंच मी लवकरच आता कांबळेश्वरला येणार आहे गावभेट दौरा करणार आहे. आभार दौरा म्हणजे तालुक्यातच घेणार आहे. एक धावता दौरा घेईल मी त्यावेळेस मग भेटून बोलू आपण. या आता तुम्ही या. तुम्ही आहे ना आम्हाला काळजी ना आम्हाला कसलं तिकीट चला चला मग चेअरमन लक्ष असू दे साहेब. नाही नाही माझं तर आहेच पण तुम्ही पण तुमच्याकडे लक्ष द्या जरा. नाही नाही सोसायटीचा आखाडा सोडून कुस्तीच्या आखाड्यात उतरायची वेळ येऊन नाही तुम्हाला. नाही नाही चाललं या या या. तू काही म्हण
मला तुझं वागणं अजिबात पटलं नाही. आला का रोज आपल्यावर आहे तो उज्या, एवढं का तू अंगावर धावून जातोय हाणतोय काय का, ही नाही पटलं मला, काही म्हणतो. अरे उद्या कसं आहे ते मला माहिती आहे ना. काय हा उद्या कसं आहे ते मला माहिती आहे ना. 2 पैशासाठी कुठे बी पळणारा उज्या आहे आणि तुम्ही त्या उज्याची हे घेऊन आलाय माझ्याकडे. अरे तोच उज्या आहे ना, तुझ्या जीवाला जीवा धान द्यायसाठी बी आहेस तू, कळलं का? आपल्यात किती दिवस आहे तुला किती वर्ष म्हणजे झालं अरे आमिर विषय माझा असताना मी ग बसलो असतो, पण विषय भाऊचा होता. भाऊच्या वर्चस्वाचा होता. हा गावातनं लीड कमी पडलं, भाऊनी काय तोंड दाखवायचं आमदारांना. ते एकट्या उज्यामुळे पडलं लीड कमी. अरे तो माझा आहे ना, माझ्या माणसालाच मी बोलणार खवळणार ना. ऐक ना म्हणजे- म्हणजे ती का सांगते म्हणजे येड आहे का आम्ही? तू काय करतो स्वतःच खरं करतो प्रत्येक वेळेला तुझं तसंच आहे. माझंच खरं माझंच खरं. नाही रे, चुकीचं आहे. बघ झालंय ना, आता झालंय ना, आता कळल तुला. दूधचं दूध आणि पाणीचं पाणी आता होईल. का? गेलेत ना सगळे आता आमदारांकडे. कोण? भाव अध्यक्ष बाळका ही सगळी टीम गेली तिकडच बर. आमदारांकडे. आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे हेच सांगायला, कुणी काम कमी केलंय कुणी काम जास्त केलंय ती. हा ना चांगलं मी गेलं तर मग. आहे ना, मी खरं सांगतो, मी तर प्रामाणिकपणे काम केलंय बाबा. अरे तुमचा विषयच नाही ला का, अरे तुझा विषय नाही, आमिरचा विषय नाही, पप्याचा विषय कसं आहे? नाही. हे बघ, अरे 2 डोळं जरी माझा रस्त्यावर असला ना, 3रा डोळा माझा गरा 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 गा गावावर फिरत असतो. कोण काय करतोय, कोण बरं ऐक, कोणाच्या कानात थुंकतोय. आता हो झालंय ना, अहो, गेलेत ना आमदार साहेबांकडे, हा. होईल ना सगळं. होईल लक्षात ना. घे. ऐक की. आणि कसं आहे माहितीये का, काय माहितीये का, मसात आपल्या माहितीये गावातनं लीड कमी झाले, काय झाले, भाऊला बी प्रॉब्लेम आहे रे पुढे तिकीटाला ह्याला. भाऊचं चुकत नाही रे. भाव ती शहानिशा हा. कर, अरे कर नाही तर डर कशाला. अरे जाऊ ज्याने दे का ना. प्रामाणिकपणे काम केलंय. अरे मूड फ्रेश कर. भाऊ नव्हतं म्हणलं तुम्हाला इलेक्शन झाल्यावर फिरायला निघतो हा. पैसे देतो, मग चल बाकी भाऊला विचार की. काय? हा मला पैसे द्या की आम्ही ट्रिपला. लय भाऊचं टेम्परेचर हाय या. आणि आता आगीत हात घालून भाजून घेतो. नाही नाही असं कर की तू जमा मागायला, म्हणजे भाऊ आम्हाला ट्रिपला जायला पैसे दे की. नको आणि मी मग? नको हा. मी नको. असं नसतं. हा. अरे आता वातावरण तापले, असल्याच्यात नाही असलं कारण करायचं ऐक की, काय. तू नाराज फक्त होऊ हा नको. नाराज होऊन नको नाराज होऊ. अरे जर अरे मित्रांनो तुम्ही विचार करा, अरे भाऊला जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी जर मिळाली तर मला कुठतरी सरपंच की नाही तर मेंबर पद मिळेल. भाऊलाच काय नाही मिळेल, मला काय काय मिळेल, मला मिळायचंय? बोंबलावं लागेल नुसतं. बरोबर. मिळतंय सगळं का ना, तू शांत अरे राहा. मी जर सरपंच झालो तर मी तुम्हा सगळ्यांना मेंबर तरी करेल कमीत कमी. हो मेंबर हो आम्ही का ना. ना? आम्ही member आधी होईल. भाऊला होऊ दे आणि मग तू हो आणि मग आम्हाला कर. भाऊ गेलेत ना. हा. भाऊ तर काय आता काय सरनाव जा गेल्यावर होत्यात कोणाच ठेव. हो रामभाऊ, ते ठेवा पेरू खाली. चेहऱ्यावर दुःख पाहिजे आपल्या राव, मताधिक्य कमी झालं या. आपण काही घरी येऊया आपल्या. पण अध्यक्ष रामभाऊला खाऊ दे ना, खाल्ले पिल्ले शिवाय पुढच्या कामाला जोर कसा येणार होय रामभाऊ. मतदानाच्या वेळेला जोर कुठे गेलता? हा? ए बाळो ए बाहेर जा, शानपान करू नको. सुभाषराव आमदारांचं प्रेम माझ्यावर एवढं आहे, त्यांना कळलं असेल की रामभाऊ येणार आहे, फलाहार माझ्यासाठी आणून ठेव. किती वेळ झाला आमदार साहेब. कुठे आमदार साहेब? काय घरात येऊया आपण. ए बाळ्या लीड कमी नक्की अहो लीड अख्खे जगाला माहित झालंय का बोंबालताय तुम्ही? सुभाषराव ह्याला पिऊन येऊ नको म्हटलं तर पिऊन आले. तुम्ही का बसावं? तुम्ही का बसा? तुम्ही कशाला ह्याला 50 रुपये दिले व? हा? हो तो पिऊन आलाय आणि तुम्ही मोकळा आलाय, लाजा नाहीत वाटत. सुभाषराव तुम्ही स्वतःला शहाणं समजून घेता, शांत माणूस संयमी माणूस लोक म्हणतात, ह्या गोष्टी तुम्हाला किरकोळ लक्षात येत नाही. कसल्या? आमदार साहेबांना बुके आणायचं हा, तर मी ते सांगायचं अहो, तुम्हाला. आमदार साहेबांना हार तुरा आवडतं का रामभाऊ? सुभाषराव थांब, मी मार्ग करतो. 100 रुपये द्या मला. कशाला? अहो, आणतो पाटकेली जाऊन बाहेर दुकान आहे. लांब असेल दुकान. इथं मी आणतो तोवर तुम्ही बोलच तू द्या. बरं राव, आमदारांना मोठेपणा नाही आवडत. बरं झालं बिला मध्ये गेली. रामभाऊ नमस्ते. अरे वा वा वा. हा, नमस्कार. मग कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद रामभाऊ. धन्यवाद पाटील अध्यक्ष. अरे बाळासाहेब पण आले. हे काय बाळासाहेब? ये असंच काय निवडून आल्याबद्दल नाही बुके नाही, हार नाही, काय कुंडी? ही रामभाऊ म्हटले इथलीच उचल आमदार साहेबांच्या तिथलीच कोणी सत्काराला काय रामभाऊ काय म्हणतात बाळासाहेब? अरे अरे बाळू, मी तुला नर्सरीतून आण म्हणली, इथली कशाला उचलायची बाळा, मी तुला 500 रुपये दिले. असू दे, बाळासाहेब बसा बसा या
प्रेम आहे. नाही नाही असू द्या, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर रामभाऊ. असू द्या. फुलाची पाकळी घेऊन आले. अहो हार आवडत नाही आमदार साहेबांना. अहो, आमच्या गावातलं लीड कमी आलं बघ. हळू 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 आवाज आहे. मी समोरच आहे बाळासाहेब, मी बाहेर नाही कुठं. पण एवढं तुम्ही चांगलं काम केलं. 5 वर्ष लोकांची विकास कामं केली, सार्वजनिक केली, वैयक्तिक केली आणि लीड कमी दिलं. त्यांना माहिती आहे की कशाला सारखं लीडची आठवण आपण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. सगळं बोला, लीडचं बोलूच नका. पण रामभाऊच्या गटाने चांगलं काम केलं आणि रामभाऊला बदनाम नाही आहे, करते आहे, माहिती मला. म्हणून मग टेन्शन आलं. ठीक आहे, पण ऐका ना बाळासाहेब अध्यक्ष, काय बाळासाहेबांनी अवस्था केली मागच्या वेळेस सांगितलेलं ना. मतदान झाल्यापासून दारू पिते. नाही नाही, मी ठरलं होतं इलेक्शन झालं की सोडायची, पण टेन्शन आलं, लीड कमी नव्हतं. नाही तिने दारू सोडली होती, बर. पण तुम्ही निवडून आला का नाही साहेब, तसं तिच्या पोटात आनंदच माही नाही गेला. त्या आनंदाच्या भरात पेले ती. आमदार साहेब, बरं. हा, जसं इलेक्शन लागलं, तुमच्या मार्गदर्शनाखाली वाड्या वस्त्यावर घराघरात गेलो, उमरा पिंजून काढला. नव्हता फिरला तो. नाही नाही नाही, थांबा थांबा, बोला रामभाऊ, बोला बोला बाळू. बोला रामभाऊ. आणि मला असं कळलं की विरोधक माझ्याबद्दल नाचक्की करतात, माझ्याबद्दल अविश्वास पसरवतात. वाईट वाटतं आमदार साहेब. एवढं प्रामाणिकपणे आम्ही काम करून, मला माहीत आहे ना, जिल्हा परिषदेसाठी माझ्याशिवाय तुम्ही कोणाचा विचार करणार. मला काळजी नाही तुमची रात्रंदिवस. रडू नको, नीट सांग, रडू नको बायकांच्या सारखा. काम केलंय आपण. लीड कमी नव्हता पडायला पाहिजे मला. नाही नाही असू द्या, ऐका, भावना आवरा तुमच्या पाटील. आमदार साहेब सगळ्यांनी झटून काम केलं, पण नक्की काय घडलं हेच काय कळाय मार्ग नाही. माझं पण तेच म्हणणं आहे. लीड पर का मी सोबत. थांबा थांबा, ऐका माझं, मला काय म्हणायचंय रामभाऊ. ठीक आहे, मी निवडून आलो ते खरं आहे, पण मताधिक्य थोडं वाढायला पाहिजे होतं. बरं कमी पडली. आमच्या गटाने काम केले या. अहो तेच आमच्या मनात सुद्धा सलत आहे आतून. काय रामभाऊ रात्री दिवसा दह पडलाय, पण लीड नव्हतं कमी पडत. अहो आणखी रामभाऊच्या डोळ्यावरची झोप गेली नाही. काय सांगायचं रात्रंदिवस पाय. दिसतंय ना, चेहऱ्यावर दिसतंय रामभाऊ. आमदार साहेब, तुमचा प्रचार करताना मला डोळा लागू नये. रात्रीची रात्र मी जागून काढाव्यात म्हणून मी टिटवीची अंडी शिवारात गोळा केली. टिटवीची अंडी खाऊन मी प्रचार केलाय तुमचा. अहो ती कमी पडली तर कावड्याची गिदाड्याची अंडी खाल्ली, पण रामभाऊ झोपला नाही. लीड कसं कमी पड. नाही नाही एवढं सगळं केलं रामभाऊ म्हणताय, पण माझं थोडं जरा नाराजच आहे मी. पण लीड कमीच पडली बरं का. लीड नव्हतं. हा नाही नाही बरोबर, नाही नाही अध्यक्ष बाळासाहेबांचं बरोबरच आहे रामभाऊ. थोडं कुठंतरी कमी पडलं, याचं काहीतरी आत्मपरीक्षण चिंतन वगैरे करावं लागणार आहे. माफी मागतो, ह्यावेळेला जे काही चुका झाल्या असतील झेडपीला अशा चुका होऊन येणार नाही. कारण दिवसाची रात्र रात्रीचा दिवस. झेडपीला बघा 1 नंबरने शीट निघणार रामभाऊ. तुम्ही काळजीच करणार का? नाही नाही नाही, ते झेडपीचा विषय असा आहे, बघीन ना ज्या त्या वेळेस आता ते विरोधी गटाने काम केलं नाही. नाही नाही असू द्या, ज्यावेळेस वेळ येईल मी निर्णय घेईल कुणाला द्यायचं काय नाही, ते राहू द्या बाजूला. थोडं जरा तुम्ही लक्षात देण्यात कमी पडतं असं मला वाटतं. लीड नव्हतं कमी पडायला पाहिजे. नाही सत्तेच्या हाल होते, हार होत नाही. ते विरोधकांनी नाही नाही कसं आहे, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित नसेल, पाटील मेंबर चेअरमन ते पण येऊन गेले ना, त्यांनी पण असंच सांगितलं रामभाऊ त्यांचा गट कमी पडला, आम्ही तर काम केलंय. पश्चिम पट्टाण काय ते म्हणत होते ते सरपंच सारखं. नाही नाही, गुलाल उचलून द्या समोर गुलाल. बाळासाहेब हाय शांत घ्या, राव, थांबा. एक नंबर प्रामाणिक रामभाऊ. नाही नाही बरोबर आहे. थांबा थांबा अध्यक्ष, ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, त्यांनी तुमचं नाव घ्यायचं, तुम्ही त्यांचं नाव घ्यायचं. ठीक आहे, तुम्ही निवडून दिलं, मी तुमच्या गटाला आणि त्यांच्या गटाला म्हणजे गावाला कधी वेगळं धरलं नाही, कमी पडलो नाही कुठल्या बाबतीत. बरोबर आहे अध्यक्ष? मग तुम्ही असं नाही केलं पाहिजे माझ्या बाबतीत. आई शपथ टिटवीची अंडी खाऊन मी नाही नाही, तुम्ही कसली अंडी खाल्ली असतात तुम्ही. ऐका ऐका, असू द्या, कसली अंडी खाऊ द्या, काय मला त्याचं घेणं देणं नाही. फक्त आता हे बघा, आभार व्यक्त करण्यासाठी मी गावभेट दौरा देणार आहे ना, त्यावेळेस तरी एकी दिसली पाहिजे तुमच्यातली. आणि साहेब हे सारखा वाद घातला जातोय. हा नाही नाही, हे बरोबर नाही. खून पाडते आलं. ऐका ना अध्यक्ष, काय होतंय माहिती का, तुम्ही एकमेकाला कमी करण्याच्या नादात माझं पण कमी होतंय ना. नाही तीच मी लोक मागं ह्या सरतोय ना. बोटावतात. नाही तीच लोक ह्या बोटावतात, त्या बोटात चुका करतील. मला कळतंय रामभाऊ बरं का जीव सोडेन, पण तुमच्या पक्षाशी एकनिष्ठता सोडणार नाही का रामभाऊ? बरोबर, असं सरपंच पण म्हणलेले बरं का रामभाऊ, असं सरपंच म्हणलेले आणि ते मेंबर पण सांगत होते. काय म्हणले साहेब? तुमची शपथ आहे. रामभाऊनी काय केलं ते सांगत होते मला. मी जागलो टिटवीची अंडी खाऊन. नाही नाही, बरोबर आहे, जागला सरपंच तुम्ही पण. साहेब
झेडपीला आम्ही चुका नक्की दुरुस्त करू आणि तुमच्या स्वागताला आम्ही सगळेच असू. दिसलं पाहिजे रामभाऊ, मी येणार आहे लवकरात लवकर. कार्यक्रम बघा तुमच्या पद्धतीने कसा घ्यायचा. ढोल ताशे वगैरे नाही नाही, एवढं सगळं एवढं नको. तुम्ही एक जीवानी राहा. मला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचा सहभाग आहे ना, सगळ्यांनी एक जीवानी आलं पाहिजे. साहेब काळजी करणार, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ नाही नाही, खंबीर, आमचं खंबीर अख्खं आहे. गाव हो. खंबीर. बरं आता रामभाऊ, ठरल्याप्रमाणे मी येणार आहे. काय वाद घालत बसू नका. अध्यक्ष एकी दाखवा जरा तिथं. हा, सरपंचांच्या गटाला पण सांगितलं, तुम्ही पण या. शांत जरा. हे भानकुड आहे भानकुड. आमदार साहेब म्हणतात ते बरोबर आहे. आता मतदान झालं या, वादविवाद घालून काय करणार, गावात एकी राहिली पाहिजे, शांतता राहिली एक विनंती आहे. आमदार साहेब एक विनंती. बोला. आता गाव दौऱ्याला आभार दौऱ्याला येणारच आहे, तर जेवणाची व्यवस्था माझ्या घरी. नाही त्याच माझा धावता दौरा असणार आहे रामभाऊ, तसं काही नको. रामभाऊ परत बघू ना. नंतर येतील. बाई येतो साहेब. या 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 तुम्ही, चला या. आभारी आहे आमदार तुमचा. साहेब, हा बोला. पोलीस पाटलाचे जुनी पेन्शन नाही नाही नाही, आता मांडतो ना प्रश्न, नक्की मांडू. हो मंत्रालयात आता. सॉरी, पुन्हा एकदा अहो, असू द्या रामभाऊ, दोन वेळा येणार का सत्कार करणार. काय बाळासाहेब, नमस्ते, बोला. काय नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. आता मी मगाशी म्हणत होते, लेट कमी नव्हतं पाहिजे. नाही असू द्या, नका भाऊ खूप. मला बरोबर. आता ती ठेवून जाते. बर. मला इष्टीला एक 5-50 रुपये देखील. असं म्हणताय. बाळू चल. हे घ्या बाळासाहेब, 50 नाही 500 घ्या. पण थांबा, दारूला हात नाही लावायचा. घरी व्यवस्थित जावा. हा घ्या. साहेब पैसे कसे दिले? वाट खर्चीला दिल्यात मला जाताना. साहेब म्हटले राहू द्या, मी नव्हतो घेत त्यांच्याकडून. नाही असू द्या रामभाऊ, घरी असू द्या म्हटलं. नको साहेब, काय आहे, तालुक्यात असा मेसेज जाईल की आमचं गाव भिकार आहे. नाही असू द्या. आमदार साहेबांकडून तेव्हा पैसे मागतात. नको तसं नको, आमच्या बरं आलाय ना आम्ही. प्रेमापोटी दिलेले. घे. ऐका, व्यवस्थित न्या ह्यांना, हा? बाळासाहेब जरा पुढच्या वेळेस जरा व्यवस्थित या. हा? साहेब मी फक्त लीड कमी नव्हतं. नाही मला असू द्या, नका लय भावनी खूप. पण या रामभाऊ, या गावाला या. हो हो. बाळासाहेब या. कुठे गेलं बाळासाहेब? झोपलं काय? उदर खाली. त्या माणसाला मी म्हणत होतो घेऊ नका, तो मला लय पडतं. कुठून बसलेलं कुठून उतरेल काय सांगता येत नाही त्याचं. लीड कमी झालं आमदार साहेबांना माहित नाही. 2-2 मिनिटाला लीड कमी झाले म्हणायचे. श्रीराव काय पण होऊ द्या, पण लीड कमी झालं त्याच्यामुळे टेन्शन आलं. ए तुझ्या लीडच्या तर एका धपक्यात आउट करीन. आमदार साहेबांना 5-5 मिनिटाला कशासाठी म्हणत होता लीड कमी झालं काय मग आमदार साहेबांना माहित नव्हतं? एक तर डोक्यात जाऊ नको बाळ्या. तिथं गेलाय सारखं लीड कमी झालं की माझ्याकडे बघायचं 2-2 मिनिटाला. एक तर लीड कमी झालं म्हणून नाराज झाल्यात, आणि तुम्ही त्यांच्या दारातली कुंडी उचलून आणली सांगता वे रामभाऊंनी. किती नालायकपणा, किती सण करायचं बाळ्या. त्याच्यामुळे आपला अपमान होते, पचका होते सगळा. हाय का तुम्हाला? रामभाऊ, पण ऐका पाटील, मला काय वाटतं आमदार साहेब नाराज होता आपल्या गटावर. आता झेडपीचं मला वाटतं तुम्हाला विसरावं लागेल. ओ सुभाषराव, अरे काय कारण आहे? आपण काम केलं राहतोय दुसरं दाखवून. बरोबर आहे कोणी ओटाला नाराज होईल. सुभाषराव, पण ह्या प्रकरणाच्या तळाशी गेलं पाहिजे. जिथे म्हणते आम्ही आमदारांचंच काम केले, जिथे म्हणते आम्ही आमदारांचंच काम आणि आमदार केलं, साहेब- पण लीड कमी कसं काय? आमदार साहेब काय म्हणले की ती विरोधक पण आली होती, बरंच काय त्यांनी आपल्याबद्दल सांगितलं दिसतंय. 100%. पण ह्याच्या तळाशी गेलं पाहिजे, नेमकं लीड कमी का झालं? पण कसं जायचं तळाशी? ज्याला विचारेल ते म्हणते आम्ही आमदार साहेबांना मतदान दिलंय, कोणाला विचारणार मग? माझ्याकडे तरी अक्षरशः संशयाने बघत होतं. तरी नशीब मी म्हणलं तुमच्या मतदानासाठी जागरण करण्यासाठी टिटवीची अंडी मी खाल्ली. तुला अंडी मटणाची वाय तिथं सांगत बसला. घारी गिदाडच्या अंडी खाऊन घारी गिदाडासारखे गिरच्या मारत होतं मतदारसंघावर रामभाऊ. ऐका मग आता आबरू गेली माझी तिथं सगळी. ए हाय का? अरे तुझ्यामुळे आमच्या गावाला 2-2 मिनिटाला. सुभाषराव, आमदारांना मनापासून काम करून बी आपलं काम पटत नसेल. माझ्या बिलाही डोक्यात गेले. मी तर कुटकावसन करू, मी बी पक्ष बदलणार. अरे किती वेळा पक्ष बदल तुला का? ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात पक्ष मेला तुझा पक्ष. अरे आमदारांनी पक्ष बदलला तर आपल्यात रामभाऊ पक्ष बदलून पक्षाला वनवासी करू नका. ऐका वाद घालण्यात अर्थ नाही. पुढं काय करायचं आता? आपल्या गटावाले ना
मी तळात जाणार आणि मी कोणी गद्दारी केली ना सगळं काढणार. बाळ्या तसं नाही, मी तळात जातो, तू गाळात जा. तळागाळात शोध लागलाच पाहिजे. माझ्या दारात कालवा नको आम्ही कशासाठी वरती कालवा राहतो. चाललाय तुमचा आ, तुम्ही काय राहणार राहता आणि कशाला तुमचं दार? तुम्ही कुठं राहताय आम्ही कुठं पण राहू. अख्खा गाव राहताय काय राहणार ओ तुमच्या एकट्याचं घर नाही, वहिनींचं पण आहे. घरी जायचं आणि चहा प्यायचा. इतकं तिथं आमदारांनी तासलेलं अजून तुमची गेलं नाही होय. आम्हाला नाही असलं तुम्हाला सापाला लय आबरू घालावली माझी सगळी तिथं. चला चॅच प्यायचं तर चला पक्ष सोडून पक्षाला बेवारस करू नका बरं का. चला या लय इकडं. गरज आहे आमदाराला. सुभाषराव काय पण म्हणणं, लीड नव्हतं कमी पडायला पाहिजे. त्या लीड मुळे सगळं लीड तर कोटानं केलाय ग कशाला संपला लीड 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 हा बाळू काका, बाळू काका, काय झालं एवढं नाराज व्हायला? लीड कमी पडले. हाय लीड आमदार साहेबांना लीड कशामुळं कमी पडलं मला शोधून काढायचंय. झालं गेलं, जाऊ दे की तिकडे, आपल्याला काय करायचं? अरे तसं नाही छोट्या, काय आमदार साहेबांनी कमी कामं केली का आपली, तरी कोणी माती खाल्ली त्याचा शोध घ्यायचा आहे मला. आणि काय चुकलं आमदार साहेबांचं ते विचारायचंय त्याला. तुम्ही मतदान केलंय ना? मी केलंय की मतदान? मी नाही केलं. मग तुम्हाला गावाचं काय करायचं? तुम्ही केलं ना, मग बसा. बरं येतं जेवायच. आणि जेव्हा काय त्याला दात पाडून देऊ काटील वाल्याला. अरे पहिला माग आहे मी. अहो बंडल आहे ना आपल्याकडे, पैसा पैसा आपल्याकडे. बंडल बंडल कसं आहे, सगळे नोट आहेत सगळे. हे छोटे थांब, एवढं पैसे तुझ्याकडे कुठं आलं? कुठं आलं तुझ्याकडं? कमावतोय काय तो? कुठं काय चोऱ्या बिऱ्या नाही ना करायला लागला? अरे बाळ का मी वाटतोय तसा पोरगा? मग एवढा पैसे कुठं आलं तुझ्याकडं? खेळण्यातल्या नोटा आहेत त्या, काय खेळण्यातल्या नोटा. आला का दुखतो तिथे? थांबा की दाखवतो की 100. कस काय खोट्या तू काय बघ की तुम्ही? डिक्टेल दिसतेल तसल्यातला काय? अहो एखादा फसल ह्याला. छोट्या छोट्या एक काम कर, मला 500-500च्या 2 संध्याकाळपर्यंत नोटा दे. मी बरोबर यायला करतो. ह्या 2 नोटा घेऊन तळागाळात शिरतो आणि छडा लावतो. कोणी माती खाल्ली ती मला मला तळागाळाला म्हणजे बाळ काका दुखतो दिसतेला का? ह्याच्यात काय बदल आहे? काहीतरी करू नका बाळ बरं का, ती खोट्या नोटा आहेत त्या. करतो तो छोट्या असू दे. संध्याकाळी करा की काहीतरी घरी जेवण बिवायत. एका केला सांगतो काय खायचंय तुला? कोंबडी कापायला हवा की. जा का केला सांगतो. नको बाबा, लय तर असते काकी. तुम्ही सांगा की. त्याच्या बापाच्या घर आणायचं पिलं कोंबड्या. मग कोण कोंबडी बसवतोय? काकीच बसवती ना. आपण मग का केलं म्हणाव त्याला खाया, पण तुझ्या बापाच्या घर आणून टाक. इथं माझ्या पोत्यातलं कुठं घालते? नको, आम्ही जेवायचेत ना तुमच्या घरी. आमच्या घरी खातो आम्ही, नाही येत. जातो जा. हा जा तुम्ही. बाबू हा 20 वडापाव दे रे. सरपंच 20 वडापाव एकदम. अरे तुला काय सांगायचंय बाबा, नवऱ्याची तिकडची माणसं आली ती पाहुणी कुठं करत बसतो, काहीतरी करून आपला नाश्ता घालून लावायचंय मला. बघ बघ. मस्त बनव बर का, होय होय. नाहीतर पुन्हा म्हणते राम राम वहिनी साहेब, राम राम. किती झाले उधारी तुझे? लेंडा खाणं दिसेल तू माझा माणसा अपमान करतोय रे. किती उधारी झाले रे तुझे? जागीरदार हो नको. पैशाचा बाहेर घाली इथं धर आणि मागचा सगळा मांडून टाक. बाळासाहेब अहो खोटी नोट आहे बाळासाहेब, काय खोटी नोट आहे. मस्ती आली का रे? परवा दिल्यात मताला बायकोचा 500 आणि माझा 500 मतालाच मिळाले आम्हाला. अहो खोटी ती बघा तुम्ही एकदा. तर त्यांनी खोट्या नोट वाटलं काय? बाबू कॅन्सल कर माझं वडापाव. अहो टाकलं की वहिनी. नाही नाही कॅन्सल करतो, ऐक माझं कॅन्सल कर. अहो घेऊन जा की. नको नको बाबू कॅन्सल कर, मी काहीतरी घरी खाऊ घालते बाबा, ती परवडलं. घेऊन जा की. नको नको. पैसे खोटे आहेत? होय होय. मग त्याला खोटं वाटलं पैसे? त्याला जागीरदार नको. मला माणसात पैसे बघतोय. उचले दुकान ना देते काय? बाळासाहेब पैसे लागा रे.
बँकेत करोड रुपये येतं. अरे 2 दिवसाला ताजमहलला जेवणारा बाळासाहेब तुझ्या वडाभाऊच्या टपरीवाला भाग्य समजला. अशी करोडाची टेट पाण्याने घालवली अशी आणि काय कालवा लावलाय थाट करतोय झागेरे. काय त्याला म्हणा उचलीन खोट्या नोटा घेऊन उचलीन टपरी एका मिनिटात. कसल्या खोट्या नोटा आणल्या तुम्ही? कोणी तुम्हाला नाही कळणार ते तुमचा मेंदू एवढंच आहे. गप बाबू काय म्हणतोय रे ती काय म्हणतोय रे ए तुले अक्कल नाही तुला खोट्या त्यातले. नोटा घेऊन आगेत ए, तू म्हणते उचलीन टपरी उद्या जाग्या मारायचं नाही त्या बघायचं 5 स्टारला जेवणार आहे. एका दिवसात टपरी उचल. एका दिवसात ए भिकाऱ्यांनो तुम्ही ना बोलूच नका. ए 5 स्टार या परवा दिवशी पॅन्ट फाटली टरा टरा आणि 5 स्टार या सुभाषराव ही तुम्ही लाड करताय. वडापाव खायचा का तुम्हाला? हे 5 स्टारला खाणारा माणूस इथं टपरी वडापाव सांगतो. बाळाचं 5 स्टारला सांगत जेवत असेल तर मी कुठे जेवलं पाहिजे? काल सुकी भेळ तडा तडा तडकवत होता की तुम्ही. चकण्याला मला टाळ्याचे कातडे गेले की फार. मुद्दाम खातोय. गावातले धंदा चालले पाहिजे. ह्या बायकांना काय म्हणायचं बरं? आपण 3 आणि 4च बायकांनी जर बचत गटाची मिटिंग घेतली तर कसं व्हायचं सांगा बरं? प्रत्येक वेळेस तीच बोंब आहे बायकांची. काय करायचं असंच करतात हर वेळेस. दर महिन्यात पैसे घ्यायला कसं म्हणते आम्हाला कर्ज द्या आम्हाला कर्ज द्या. प्रत्येकीची अडचण आपण समजून घेते पण मिटिंगला नाही आल्यावर कसं व्हायचं? का गौरीताई तुम्ही मिटिंगला आता हजरच नसता एवढ्यात. वैशाली घरी आलते पाहुणे. कशाचं गौरी काय पाहुणे आली आणि हे आलं आणि ते आलं हिच आहे सारखं त्यांचं. त्यांना पाहुणे आलते नाश्ता केला आणि म्हणलं तर बाई कुठं काय करत बसावं म्हणून गेली तिकडे बाबूच्या त्या ह्याच्यावर टपरीवर. म्हणलं वडापाव आणून द्यावा पडदेशी. तिथं गेली तर बाळासाहेब बाबूजीची आणि बाबूची भांडणं. कशावर भांडणं कशावरून विचार की त्या खोट्या नोट्या मतदानात दिलेल्या कोणी वाटले नोटा वाटलेल्या त्याच्यावरून भांडणं. एका मताला 2-2 हजार रुपये होतं. होय कुणी कुणी वाटल्या आणि कधी वाटल्या? चेअरमनच्या भावानं वाटले की पण कधी वाटले की मतदानच्या आदल्या दिवशी. आमच्या तर नाही बाबा काय कानावी पहिल्यांदाच ऐकते मी तर. मी तर नको नको म्हणत होती पण म्हटलं असू द्या वहिनी थोडं मेकअपचं सामान घ्या थोडं काय तुम्हाला खरेदी करायची असेल तर करा काय करायचं म्हणून माझ्या तोंडाला सुटलं की पाणी मी घेतलं. ह्यांना तर माहित बी नाही तर घरची तर बोंबाल तेलीच बघ. किती घेतलं? 2 हात म्हणजे माझ्या नवऱ्याचं 2000 आणि माझं 2000. 4000 शोभलं का तुम्हाला? ही सरपंच बाई असलं वागताना. असं नाही करायला पाहिजे. भैया मला तर टेन्शनच आलंय बघ तुला सांगते. बा तू खरंच पैसे घेतले तर मी घेतलं बाय मग त्यांचा 2000 आणि माझा 2000. दाजीला माहिती आहे का? नाही माहिती म्हणून तर भ्या वाटते मला पण मी सोडणार नाही चेअरमनच्या भावाला. मी जाबच विचारणार आहे सरपंच चेअरमनच्या बाई भावाला. असून असं काम करताना काय कसं वाटलं नाही? भैया कुशाल 4000 पण घेतलं. होय वैशाली साहेब तुम्ही बी मी नाही ना घेतलं. मत विकते ती वय सरपंच बघा की बघा नाही बाया, बाई, मी तर आपण नाही. फसली. आमचा नवरा तर मेंबर आहे गावात. किती नाव आहे आमच्या नवऱ्याचं आणि काय गौरी बरं झालं बाई, बाया, आम्ही तुम्ही पण नाही घेतलं नाही मी तर फसली पण मी चेअरमनच्या भावाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. खोट्या नोटा वाटतोय म्हणजे मतदान केलंय मी. बरं गौरीत आहे भिंतीला बी कान असते आज जरा काही गोष्टी मनात ठेवायची का? इकडे येताय तुम्ही. आम्ही पण पैसे घेतलेत आता आम्हाला बी खोटच पैसे आलेले आहेत. बाई मला तर 5 मताचे आले तर आम्हाला 4000 आमच्या नवऱ्याला जर कळलं ना आमचा नवरा चपलीनेच मारल मला. लक्षात ठेवा गौरीत आहे झाकली मुठ लाखाची उघडली लोकाची. आता ही मुठीत आहे ना आपली सरपंच बाई तुम्ही द्यात लवकर. चेअरमनचा भाव आहे ना त्याला आता चांगलं बघायचं. भैया इतके वेळ तर तुम्ही काय म्हणत होता? नुसतं साजूकपणाचा आव्हानत होता. म्हणजे मी नाही त्यात कडी लाव त्यातले असाच प्रकार झाला ह्यो. काय गौरीत आहे इथं पैशाचं पडलंय तुमचं काय कडीचं आणि हे जर काढलंय आता पुढचा मार्ग काय काढायचा ती बघा. नाही मला वाटलं फक्त मीच घेतलं काय की पैसे पण सगळ्यांनीच पैसे घेतलेत. दिल्यावर कोण नाही म्हणायचं पैशाला. बरं मी काय म्हणते चेअरमनच्या भावाला चांगला धडा शिकवू आपण. या माझ्या माग तुम्ही पण ऐका पैसे काढून द्यायचं आमचं देणार की आणि खऱ्याच नोटा घेणार आता. 100% आता यावेळेस जरा जास्तच पैसे काढायचे. मतदान ठोकलंय. चला चला तेवढ्या 2-4 साड्या तर येतील मला. नाही या तुम्ही माझ्या माग बघते कसं काय आहे ती मी. ओ तुषार दादा आहे का घरात कोणी? या बाहेर या बाहेर या 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 असं इकडे खाली या खाली. मग वहिनी साहेब केलं का नाही मी सांगितलेलं उमेदवाराला मत? हो केले की तुम्ही सांगितलेल्या उमेदवाराला मत. पण मत देऊन पश्चाताप झाला बरं का. का हो काय झालं? आम्ही मत दिलं खरं पण नोटा दिल्या खोट्या. हो काय पण खोटं बोलू नका. कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी कोणी सांगितलं म्हणजे? आमच्या चौघीला सेमच अनुभव आला या. काय पण आरोप करू नका. तुम्ही एकदा शहानिशा करा आणि मग माझ्याकडे या. तुम्ही सांगितलेल्या उमेदवारालाच मत केलं. इथं घरात तुम्ही नवऱ्याचे आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं नाही आणि अशा खोट्या नोटा देऊन हे करताय तुम्ही. काय बोलताय तुम्ही? मी खोट्या नोटा वाटल्याच नाहीत. मी गेलती की तिथं
ह्याच्यावर वडापाव आणायला टपरीवर, तेव्हा मी बघितलं की सगळ्या नोटा माझ्या खोट्या, बाळासाहेब भाऊजीच्या नोटा आमच्या बी खोट्या. खोट्या निघल्यात. असं का बरं मी असं काय केलेलंच नाही. केलेलंच नाही म्हणजे आम्ही काय उगाच आलोय मग इथं? द्यायच्या नव्हते तर वाटायच्या नव्हते अशा नोटा. पण कशावर वाटल्या? chairmanचा भाऊ काहीतरी शोभतंय का chairmanचा भाऊ तुम्ही? खोटं नोटा वाटेन म्हणून? अहो तुमच्यावर वाटत नव्हतं पण आता वाटतंय आम्हाला. काय हो गौरी वहिनी? अहो आधी स्वतःची नवरे बघा काय मग तर माझ्यावरती सगळं आरोप करा. नवऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही अहो, तुषार बोला की दादा, शेणात आहे, तुम्हाला माहिती का? बोलताय ना आता काय बोलायचंय? अहो तुम्ही तर बसा रुपयाला आहे, तुमच्या नवऱ्यानं तर गावाचं पाक वाटोळ केलं. ओय, हिसाबात राहायचं हिथं आम्हाला बोलायचं पण आमच्या नवऱ्यावर काय तुम्ही बोलायचं बाकीचं नाही सांगू ना. नका. सांगून पूर्ण ठेवती वाटोळं केलंय सगळ्यांनी काय तुमच्या वाटोळं नवऱ्यांनी. केलंय? तुमच्यासारखी लोक असले फस घेऊनच मरतेली लोक. तुषार दादा, खोट्या नोटा तुमच्यावर दिल्या त्या. तुम्ही इथं पुरावा आणा आणि मग माझ्याकडे या. तुम्ही तुमच्यावर आता मला काय विश्वास सांगू ठेवला. नका. आम्ही नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही पण तुमच्यावर विश्वास ठेवला, माहिती का? तुमचे तुम्ही? नवरे आहेतच बिना विश्वास ठेवायचे का बरं? लायकीचे. काय झालं एवढी काय त्यांना बिन डोक्याचं नवरा आहे तो आमचा? आहेतच बिन डोक्याचं अहो, म्हणून तर उगाच गावाचं 5 वर्ष वाटोळं झालं झालंय तर पूर्ण. पुटकी चालली काय तुम्हाला गावात? 5 वर्षात म्हणून केलं. तर खोट्या नोटा दिल्या त्या. अहो मी खऱ्या नोटा वाटल्या तुम्हाला कोण पुरावा दाखवा मला. यांना कमी पडलं असेल की जेव्हा करायला. सारखं आमचं नवरा तर आमच्या नवऱ्यावर येत आहे तुम्ही मला बाकीचं काय सांगू नका. तुम्ही पुरावा आणा आणि मग माझ्याकडे या. तुषार दादा, तुम्ही आता बायका या माणूस आहे. गण, नोटा आणती, पुरावा दाखवते आता. आमच्या आणा आणा नवऱ्याला आणा सुद्धा आणा माहिती आणा आम्ही आणा नोटा घेतलेल्या. आणा तुम्ही पुरावा आणा आणि मग माझ्याकडे या. बरं का निवडून तुषार यायच्या दादा, आधी ज्यांचा एवढा रुबाब आहे, आल्यावर तर किती रुबाब सरपंचीन दाखवलं. बाईला फसवलंय, मेंबरच्या बायकोला फसवलंय ना, आम्ही तर काय आहे, आमच्या नवऱ्यांना तर आम्ही अहो न मी कळता वहिनी घेतले खऱ्याच नोटा पैसे. दिल्या. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. अहो, तुम्ही आम्ही लय तरी माझ्या चार नवऱ्यावर चार आळ घेतलं, घेताय तुम्ही का किती नाही? घेतलं? तुमचा नवरा बिनडोक 5 वर्ष सरपंच आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात सुद्धा माझाच नवरा सरपंच आहे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या नवऱ्यानं गावाचं वाटोळ केलं आणि इथनं पुढे पण तेच करणार आहे. नाही नाही चांगलं केलंय म्हणून तर सरपंच आता पुढच्या 5 एक वर्षात माणूस नवराच आहे एक माझा. माणूस आणा इथं दाखवायला की तो म्हणतोय की तुमच्या आधी नवऱ्यानं पहिलं चांगलं तुम्ही केलंय त्यांना म्हणून. खोट्या नोटा वाटल्या की वाटल्या आणि परत पुरावा मागतात. आता माझा बघा. नवरा जर चालला ना अशा बायकाशी फुलं टाकतात. सांगू नका मला बोट बिट बाय माणूस आहे म्हणून मी नीट बोलतोय काय तुमच्याशी. बाय माणूस आणि बाय माणसाला असं फसादा लाज काय नाही वाटत फसवलं मी? तुम्हाला? काय मी खऱ्या नोटा एका दिल्यात. मताला 2000 दिलेत का हा, मग नाही? दिलेत एका की. मताला 5-5 हजार द्यायचं आता फसवलंय द्यायचंच. म्हणून. द्यायचंच, हलणारच नाही ओ दारातून. जावा तुम्हाला काय जावा? करायचं ते करा. जावा. देत नाही मी. तो इथं सांगतो. ओ चला निघा जीव गेला तरी निघा काय निघा नाही. माझ्या दारातून निघा चला. बोला की शैलात आहे, तुम्ही का गप्प बसलाय? काय बोलायचं आता? आमच्या उजनरावांना कळलं तर जाळून धूर संघच निघणार आहे आता. ते जे काय आहे ते तुमच्या घरी बोला नवऱ्यांशी मग माझ्याकडे या. आता तुम्ही जावा. काय मताला आलं तर तेव्हा दारात? नाही बघतो मी नंतर ते माझं मी काय आहे ते. अशी भाषा होती का? तुषार काय वानगडे काय कालवा लावलाय? काय ते माझ्यावर खोटा आरोप करतात नोटा खोटा दिल्या म्हणतात आणि काय कसल्या नोटा? विचार त्यांनाच. मतदानाच्या नोटा आणि कसल्या नोटा काय? ह्याच्यावर शिक्का मारा, हे तू उमेदवार, सगळी कामं करल. आणि कुणी नोटा वाटल्या? नोटात खोटा आल्या काम कुणी तर म्हणजे लागत तुमच्या राहिलं. या भावानी. कुणी घेतल्या नोटा? होय तुषार हा काय म्हणते ती? वाटल्या मग 5 वर्ष झालं यांच्या बरोबर फिरतोय. तुला काय मत मिळालं? ए गौरी काय पद मिळालं तुला? नोटा घेतल्यात का? अरे पण तुला ही कुणी उद्या करायला लावला होता? तुझ्यासाठी घेतल्या केलंय सगळ्यांनीच मी. घेतल्या, भाव मी आहेस पण माझा, घेतल्या. तुझ्यासाठी करणार मी. त्याला का आम्ही आमंत्रण दिलं तेव्हा गावात ये म्हणून काय त्याचं भलं केलंय आजपर्यंत तुम्ही? आम्ही त्याला आमंत्रण दिलं तेव्हा तू गाव सोडलेलं ये परत तुमच्यामुळं इथं. होतं त्या घराचं पण वाटोळ झालं. अरे पण तुला हे उद्या लावायच कुणी कराय? आमच्यामुळे काय वाटलं झालं? काय त्या घरात काय चांगलं झालं झालं? वाटलं? काय चांगलं काय झालं? तुम्ही काय चांगलं तुम्ही ते केलं मला कोणाचं? बाकीचं सांगू नका. तसं जाऊ नको हात मागायला. तुझ्या भावाला काय आम्ही आमंत्रण दिलं होय? त्याला गावात येण समाजकार्य करण आमच्यामुळे वाटवं झालं. तुमच्या नादाला लागूनच वाटोळ झालंय त्याच्या घराचं. होय हा. आणि मग त्याला बांधून ठेवायचं ना तो खटखट डास करून. तुम्ही नादाला लावलाय त्याला. काय झालंय? सुभाषराव ह्यांचं होऊ द्या, सगळ्या ह्यांचं होऊ द्या, मग नीट ऐकून तरी घेऊ. आणि आता काय म्हणतात ते नाव बघा काय की. ठेवलं? हा? ए तुषार, अरे गावातल्या महिला मंडळांना काय म्हणला? अख्खं गाव तुझ्या दारात जमलं, काय भानगड? काय नाही आल्यात त्या मी पैसे वाटलेत म्हणून आलेत ते मला जाब विचारायला. भाऊजी खोट्या नोटा वाटल्यात आणि काय सांगताय? खोट्या नाही, खऱ्या नोटा वाटल्यात. अहो खऱ्या खोट्या कशाला नोटा वाटल्या त्या? मतदानाला मतदान करायसाठी हे ह्या गौरी. उमेदवाराला मतदान करा. आता र कुणाच्या बाजूने ओळखा वाटल्या? आमदारांचं मताधिक्य कमी व्हावं म्हणून मी पैसे वाटल्यात. अरे, आता मताला 2000 म्हणून. बघा लीड रामभाऊ गावात नका कमी पडलं. चेअरमन चुकीचं केलंय तुम्ही ही. चेअरमन चुकीचं केलं. चेअरमनचा भाऊ आहे. चेअरमन सामील असणार आहे. अहो पण अध्यक्ष मला काहीच माहित नव्हतं राव. तुम्ही ना कसा तुमच्या गप्पा सांगू? तुमच्या बायकाच मेंढ्या झाल्या त्या. अरे अक्षरशः घरातच सुरुंग लागलाय तुम्हाला आमदारांच्या पशी जाऊन आमच्या तक्रारी सांगताय वय. घरी गेल्या हिशोब घेतो हो, बरोबर सरपंच. गौरी. कशाला नोटा घेतल्या रे? घेतलं की आता मग दिल्या म्हणून घेतल्या, सगळीच मस्ती घेते ती नोटा. भाऊजी. कोण साजूक आहे? माझी काय हॉटेल झालं? काय झालं? काय म्हणला? आम्ही घर परपंचासाठी घेतला तर आम्हाला काय नकोय पंचासाठी नाही, मेकअपचं साहित्य घ्यायला घेतलंय. शैलावणी तुम्हाला पण कळायला पाहिजे होतं ना. तुम्ही समजदार आहे ना. पैसे घेतलं काय? सगळ्यांनी घेतलं म्हणून मी घेतलं. आता आमची तर किती गरिबी, आमचं हिथं किती उद्योग करतात, काय काय मग खर्चायला बघ होतं. बाळ्या,
लीड कमी नव्हतं व्हायला पाहिजे. होईल नाही तर काय लीड कमी कुठे झालं कळलं का? चेअरमन हे लय चुकीचं आहे बरं का. पण भाऊजी आम्ही नको नको म्हणत होतो, पण म्हणलं साडी आणा, कुठं मेकअपचं सामान आणा. मग घेतलं बाई, हिनं घेतलं, मी घेतलं आणि दिलं ते दिलं, खोटा दिला. आमच्या घरात सुद्धा भांडलेला नाही मी खरं दिलं तर माझ्या भावाचं भलं व्हावं. अरे कशाचं भावाचं भलं? कशाचं भावाचं कशाचं भलं? भलं? त्या सगळ्यांच्या नादाला लागून तू घराचं वाटू अरे ही सगळी जीवा भावाची माणसं आहेत. राजकारण माझ्या. तू बिझनेस सोडून तू हिथं आलाच कशाला? अरे चेअरमन तुम्हाला काय कळतं का नाही? तुमच्या घरातला भानगडी माहित नाही तुम्हाला, त्याच्यामुळे मला आमदारापुढे तोंड घट्टी पडावं लागलं. पाटील मला माहिती नव्हतं. कुंपणच शेत खातोय मला. आता कसं बोलला? मला खरंच माहित नव्हतं. एक मिनिट तुम्हाला कसं काय माहिती खोट्या नोटा आहे त्या? मी गेलते तिथं वडापाव आणायला. आमच्या घरात पाहुणे आलतं. म्हणलं कुठं काय करत बसा, उन्हात आणायचं म्हणून गेली, तर तिथं बाळासाहेब भाऊजी होतं. आणि माझा बाळासाहेब भाऊजी होतं तिथं. ऐकून घ्या बाळ्या. एक मिनिट मातात तिक्के घटले चापटीतच पाडीन. ऐकून घे. थांबा. हा तिथं काय झालं? बाळासाहेब भाऊजी होतं आणि बाळासाहेब भाऊजीनं दिली 500ची नोट त्या बाबूला वडापाववाल्या. मी 20 वडापाव सांगितलं होतं पाहुण्यांना न्यायला, की लागलं असं बघायला मला प्या वाटलं. लागली की ह्यांचीच भांडणं. आणि मग मी तिथून आले. कशाला भांडणं? म्हणून खोट्या नोट होतील. ह्यांच्या हातात बी खोट्याच नोटा होत्या. कशाच्या? त्या मतदानाच्या. ओ बाळासाहेब तुम्ही पैसे सुहासराव हा ना. लाचार मी हातावर ठोकेन चापट्या मारेन तुला. आम्हाला मताला का पैसे? लीड घातले. मला पैसे घेतले नाहीत. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही लीड कसं घटलंय ते मी हुडकून काढतो म्हणून. माझ्याकडं ओरिजिनल नोट आहे द्या. मी फक्त त्या बाबूला या गौरी वहिनीला ऐकाय जायला एवढं असं म्हणलं की मठाला खोट्या नोटा वाटल्या त्या. वहिनी जी पळाल्या ह्या सगळ्या महिला मंडळ गोळा केलं खोट्या नोटा आहेत म्हणून. नोटा खऱ्याच आहे त्या, पण कोणाच्या घरात पैसा पोचला ही सिद्ध झाला आता. म्हणजे खरं बाहेर काढण्यासाठी खोटा बोलला. खोटं बोल. बाळासाहेब तुम्ही आमदार साहेबांच्या जवळ रामभाऊची बदनामी केली आणि तुमच्याच घरातनं सुरुंग लावला. आणि सुहासराव ए तुषार, अरे तुला कळतं का? रात्रंदिवस आम्ही जागून काढलाय. कशासाठी? ही माणसाचं बोलून घ्यायसाठी वय. काय झालं? पद घेतली ह्यांनी सगळ्यांनी, तुला कुजवतच ठेवला. अरे तुला काय करायचंय पदाचं? हाय ना चेअरमन पद, मेंबर पद. हे तुझं दुःख ही सण तू मला जर एखादा सांगितलं असताना मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलून तिथे झडपीचा सदस्य केला असता. आतापर्यंत काय नाही केलं? हा? विजा पाहिजे, अज्ञान काहीच भावाला येत नाही. ढगोळा आहे, मोठ्या ही सगळी. रामभाऊ म्हणजे बघितलं का गावच्या राजकारणात गंमत करायला गेली पण आमदार साहेबांचीच गंमत होऊन बसली. ऐका आणि गरीबाच्या बायकाने पैसे घेतलं. एक सरपंचाची बायको मेंबरीन बाय या वहिने पैसे आणि तुम्ही पैसे घेताय आणि ही नाकाने वांगी सोलते तिथं. रामभाऊची बोला कापून टाकेन. आमदार साहेब आता आभार दौऱ्यासाठी येतात. जे काय घडलंय ते सांगावं लागलं. नाही तर काय झालं माहितीये का? दोन्ही पार्ट्यांची आमदार साहेबांच्या पुढे बदनामी झाली आहे. आणि खूप चुकीचं केलंय. तुषार झालंय झालं. आमदारांना खरं सांगावं लागेल, नाही तर तुझ्या भावाची तर आबरू राहणारच नाही. ह्यांना तर नाहीच नाही. अरे अक्षरशः मी जे म्हणतो ते उगाच नाही. आजाकडे आणि बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर केली. त्यांची ही ब्यावला जाईल. राहिलेली 5 एकर फकीर जसं चुकीचा वागला बताला पैसे वाटत नादच पुरा करेन. शहाणपणा करतो काय रे? ओ माझी कुणाला ए चोर म्हण्या, अरे घरातच सोडून लागला आणि बघतो काय असं. आबरून आबरून दाखवली माझी. ऐका अजिबात वाद घालू नका. काही रात्रंदिवस जागून काय अध्यक्ष मला सांगा. आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस केलाय आणि हे ह्याने जर असं दिवस आम्हाला बघायचं आणलं तर काय करायचं सांगा. चेअरमन चिडल्या लय मारू नका. एकच वाजवा, एक वाजवा. कशाला एक वाजवा? आता उद्या आमदार साहेब तिथे येणार आहेत. जे घडले ते सगळं प्रकरण सांगायचं, नाही तर सगळं गावची बदनामी होईल. अरे तू नाचक्की केली माझी. काय सांगतो तुला कोणी सांगितलं होतं हे करायला? झाल्या प्रकाराची माफी मागतो. उद्या काय आहे ते सगळं अरे गरजच नव्हती माफी मागायची. हा म्हणजे करायचं नव्हतं नाही. अहो तुम्ही कमीत कमी तुमच्या नवऱ्यांना तरी सांगायचं बरं का. उद्या आमदार साहेब येणार आहे गाव भेटीसाठी. हा सगळा घडलेला प्रकार सांगावा लागेल. अध्यक्ष उद्या नाही येणार, आजच येणार आहे. आता फोन झालाय माझा. हो का? हो मग आता जरी आलं तर आपण सगळे समजून सांगू आता. ए तुषार इकडे तिकडे जायचं नाही, नाही तर भावाची आबरू झाले सगळे प्रकरण काढू आम्ही. अरे लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला. आम्हाला काय लाज वाटते? काय बाई कोणी पैसे घेतले मी लगा बहीण तुमची आम्हाला माहिती होतं. आता बरं लगेच आमच्या बहिणीचं नातं लावता. आमचं खरं चुकलं बरं का. आम्ही तसं करायला नव्हतं पाहिजे. काय गौरी वहिनी विचार तरी करायचा नवऱ्यांच्या इज्जत. भाऊ बाळू काका, मी सगळ्यांची जाहीरपणे माफी मागतो. माझ्यामुळं
गावाची आबरू गेली नाचक्की झाली त्याच्यामुळे मी खरंच माफी मागतो. चुकीचं झालंय की आता मतदान केलं नाही तिने. चला थोड्या वेळाने इथं आमदार साहेब येणार आहेत. ग्रामपंचायत कशी आहे सगळे? चला. मग कांबळेश्वरवाले सगळे जात जमले, बरं वाटतंय जरा. नमस्ते सरपंच. आभारी सगळ्यांचं. सरपंच या. मग रामभाऊ बोला ना. गणा हा. धन्यवाद. मी आभारी. हार घेऊन येऊ का पट्टीचा? बाळासाहेब तुम्ही अजून तसेच आहेत का? मला टेन्शन मता कशाचं टेन्शन काय रामभाऊ काय? तुम्ही उद्या येणार होता, आजच आला. हो. सरपंचांना मी फोन केला सांगितलेलं येणार आहे म्हणून. सांगितलं नाही काय सरपंच? सांगितलं ना मी त्यांना, आता सांगितलं आमदार साहेब. तुम्ही मला काय म्हटलं तर उद्या येणार आहे. काय म्हणतो? 5,000-6,000 रुपयाचा हार आणला असेल. एक विषय बोलायचा होता. बोला की. गावचं लीड ना, आमच्या गावचं लीड कशाला लीडचा 50 वेळा काढता? नाही असू दे बोला. गावचं लीड ना हम्म. गावच्या चुकीमुळेच कमी झालेलं आहे साहेब. चुकी बोल. मग काय सुभाषराव मी बोलू? नाही स्पष्ट बोला काय म्हणताय. मी स्पष्ट बोलणारा माणूस. आम्ही बोलू. आमदार साहेब पहिल्यापासून मी स्पष्ट बोलणारा नेता असल्यामुळे माहिती तुम्ही मला. मला हो, हो. तुम्हाला तर माहितच मी हो. म्हणजे मला म्हणून आवडत नाही हो. तुम्हीच पुढारी आहे तालुक्याचे, पण गावच मला इंटरनॅशनल पुढारी महत्वाचा म्हणतो. विषय बोला. तर महत्वाचा विषय असा आहे, हे चेअरमन हो, आयुष्यात आमदार साहेब एक पण त्या माणसाचं काम करायचं नाही. का? आपल्या विरोधात काम केलंय. नाही चेअरमन साहेबांचं काम नाही करायचं म्हणजे. ते आहे तुषार म्हणून हा, हा. मुंबईला उद्योगपती असतो, बर. व्यवसाय आहे. आता निवडणुकीपुरता तुमच्या विरोधात पैसे वाटाय आलाय, पुढच्या माणसाला फायदा व्हावा आणि म्हणून पैसे वाटले तुमच्या विरोधात मताधिक्य घटेल नाही तर का. ह्याचं कारण काय माहितीये का काय म्हणतात रामभाऊ? आमदार साहेब? हा? ह्याचं कारण म्हणजे तुम्ही रामभाऊवर राग काढावा, रामभाऊच्या पार्टीने चुकीचं काम केलं असं तुमच्यापर्यंत मेसेज जावा म्हणून ह्या माणसाने अक्षरशः पैसे वाटले तुमच्या विरोधात. चेअरमन मी काय ऐकतोय? नाही खरं आहे का मेंबर? खरंच आहे. सरपंच साहेब आमचा आहे म्हणून आम्ही पाठीशी घालणार नाही. आमचं चुकलंय चुकीच्या ह्याला पाठीशी नाहीच घातलं पाहिजे. हा. काय चेअरमन काय म्हणतात रामभाऊ? हा? नाही आमदार साहेब खरं सांगतो मी आजपर्यंत बी तुमचंच काम करत आलोय आणि इथनं पुढं पण तुमचंच काम करणार आहे. तर झाला विषय असा, आमचा भाऊ आला, ते तिकडे मुंबईला असतो. बंधू आहेत तुमचे? हो. बर. आला, ते आल्यानंतर त्यांनी इथं पैसे वाटलं. तर का वाटलं त्यांनी बी भावाचा विचार केला. शेवटी त्याचं भावाचं नातं त्याला बी माहिती आहे, भावा आपल्या भावाने काहीतरी गावात येऊन करावं. जागीरदाराचं तिकडे पैसे वाटायला मुंबईला. बाळासाहेब ऐकू द्या मला. आणि त्याला गावात त्यांनी इथं पैसे वाटले की आला आपल्या भावाला गावात काहीच किंमत नाही असं त्याला वाटलं. विरोधात पैसे वाटले. नाही पण आमदार साहेब माझी काय चुकी नाही, पण मी सांगतो चेअरमन, चांगली कामं करून पैसे वाटायचे. अरे असं वचपा काढायचा नसतो. थांबा, सरपंच थांबा, ऐका. अध्यक्षांना थांबा, बोलू द्या. अध्यक्ष बोला. अध्यक्ष हा. त्यांच्या भावाचं काय म्हणणं आहे की त्यांच्या भावाला राजकीय कुठंच अस्तित्व तयार झालेलं नाही. बर. प्रत्येक वेळेला तुम्ही रामभाऊंचाच विचार करता. अच्छा. आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन आले, जर ह्या गावातनं जर तुम्हाला लीड भेटला असतं तर तुम्ही रामभाऊचा विचार केला असता. बर. म्हणून लीड कमी आलं पाहिजे आणि रामभाऊला तिकीट नाही मिळलं पाहिजे म्हणून स्वतःच्या खिशातनं पैसे वाटले त्यांनी. बरं ही चेअरमनला माहिती बी नाही बरं का. चेअरमनचा नाही ह्याच्यामध्ये दोष, होय का? त्यांच्या भावाचा दोष आमदार आहे. साहेब- बंधू प्रेम उतू आलं बघा आणि त्याच्यामुळे हे प्रकार झाला. नाही मग त्या दिवशी तुम्ही म्हणला तसं संधी देऊ नका गावाला, त्यातला प्रकार नाही ना. हा? नाही आमदार साहेब खरं तर मला माझी काय चुकी नाही झाली, चुकी ह्याच्याकडून मी तुमची जाहीर माफी मागतो. बरं का आमदार साहेब, ह्यो तुषार आहे ना स्वतःला हुशार असल्या का समजतो या. म्हणजे तुम्हाला माहितीये का झोप लागली डोळ्यात तेल होत होतं भाऊ. नाही भावासाठी मी केलं हे. मला पण माफ. नाही हे असलं काही करत जाऊ नका. एक काम करायचं ना आमदार साहेब तुम्ही, बोला. एक पण काम करायचं नाही. नाही असू दे. कसं आहे रामभाऊ बघा, निवडणूक झालेली आहे. तर कसं आहे ह्यांचा विरोध करायचा, तुम्ही ह्यांनी तुमचा करायचा. मी तसं नाही करू शकत. लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यांनी मला मतं दिलीत त्यांची पण मी कामं करणार आहे आणि ज्यांनी नाही दिलीत त्यांची पण करावीच लागणार आहेत मला कामं. त्याच्यामुळं तुम्ही असं काय दुजाभाव करत बसू नका. तुम्ही काय त्यांना बोलू नका. ह्यांनी आता चूक मान्य केलेली आहे. सगळ्यांची कामं व्यवस्थितपणे काय असतील ते घेऊन या. रामभाऊ तुम्हाला माझा स्वभाव माहिती, सगळ्यांची कामं मी करणार. लोकप्रतिनिधी ह्या नात्याने तुमचे आभार मानतो की तुम्ही मला निवडून दिलं. तरी मी म्हणतोय रामभाऊला तू आमदार साहेबांना 100% मतदान करू असं शब्द देऊ नको, कारण पाणी कुठनं तरी भोळकणार ह्याची मला गॅरंटी होती. अरे बोलकर नाही तर काय, घरातच सुरुंग लागल्यावर बदा बदा वाहील की. जा द्या ना ते विषय अहो पण लेड कमी आले काय भावला. चला कांबळेश्वरकर, तुमचा आभारी आहे मी. रामभाऊ परत काय भांडण तंटा करत बसू नका. संध्याकाळी फोन करतो. हा असू द्या चला माझं येतो. काय वाटायचं परत? हो करतो चला चल. असू द्या.
फोन करतो. लय जे झालं ते चुकीचं लय झालं बरं का, पण आता काही ते मनात आणू नका कोणी. आपण तुम्ही डपल्या काढताय. नाही नाही बरं का अध्यक्ष, ह्यांच्या चुकीमुळं ना पूजा कुठे इकडे घे. अहो ह्यो माझा जीवाभावाचा मित्र आणि मैत्रीत विनाकारण मी राजकारण आणलं आणि ह्या उजाला नाही ते बोललो मी. हा म्हणलं पैसेच घेतल्यात, तुझ्यामुळंच आमचं मतदान कमी पडलं. अरे गाणा तुला मेंदूच कमी आहे. तू नाही तसलंच बोलतो ना. मित्र तोडला तो इलेक्शन अहो, मध्ये. तसं नाही बाळू काका, ह्यो पण आमचा मित्र तसलाच आणि तू अहो, तसलाच. तसं नाही. ओरिजिनल कार्यकर्ते आम्ही, ओरिजिनल. असू दे, चूक कळली ना तुला, दे विषय सोडून. राजकारणात किती भांडणं झाली तर आम्ही गावात फुटतो का? एकच असतो का नाही? अरे वर एक होत्यात आपण का डोके फोडाफोडी? पण माझं काय म्हणणं आहे माहितीये का तरी सुभाषराव, लीड तेवढं नव्हतं कमी.